नमस्कार, मी सुवर्णा जोशी। या सकाळच्या पहिल्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या निवडणुकी संदर्भातल्या घडामोडी असोत किंवा इतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। सुरुवात करूया। चौथ्या टप्प्यातल्या प्रचाराचा जोरदार धडाका राज्यभरामध्ये पाहायला मिळणार आहे। राज्यभरात आज तब्बल 17 प्रचार सभा होणार आहेत। शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडी, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, राज ठाकरे, बच्चू कडू या सगळ्यांच्या आज दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी चक्क शायरीतून उत्तर दिलंय। हकीकत रूबरू हो तो अदाकारी नहीं चलती, जनता के सामने चौकीदार मक्कारी नहीं चलती, असं ट्वीट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलंय। ममता बॅनर्जी आपल्याला कुर्ते आणि मिठाई पाठवतात या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर ममता यांनी मोदींवर गुगली टाकली आहे। सणासुदीला मी मोदींना मिठाई पाठवते मात्र मत देणार नाही, अशी खोचक प्रतिक्रिया ममता बॅनर्जींनी दिली आहे। खिलाडी कुमारने घेतलेल्या मुलाखतीत मोदींनी कुर्त्याचा आणि उल्लेख केला होता। अभिनेता अक्षय कुमारने घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत सध्या चांगलीच गाजते। या अराजकीय मुलाखतीमागचा राजकीय अर्थ काय याविषयी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। मोदींचं कुटुंब, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचं लहानपण, त्यांचा मित्र परिवार अशा अनेक गोष्टींबद्दल नरेंद्र मोदींनी दिलखुलास उत्तरं दिलेली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस वाराणसीमध्ये असणार आहेत। आज त्यांचा 7 किलोमीटरचा भव्य रोड शो होणार आहे, तर संध्याकाळी ते गंगा आरतीत सहभागी होणार आहेत। शुक्रवारी मोदी आपला उमेदवारी अर्ज भरतील। भाजपनं या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केलेली आहे। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरच्या उमेदवारीवरून सुरू झालेल्या वादाचा चेंडू NIA कोर्टानं आता निवडणूक आयोगाकडे टोलावलाय। साध्वीच्या उमेदवारीचा निर्णय आपल्या अखत्यारीत येत नसून तो निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असं NIA कोर्टानं म्हटलं आहे। भोजपुरी अभिनेते रवी किशन आणि दिनेश लाल यादव निरहुआ यांना मुंबईतून जबरदस्तीने धरून आणून लोकसभेची उमेदवारी दिल्याची कबुली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली। चंदौलीमध्ये प्रचार सभेत आदित्यनाथ यांनी भाषणामध्ये या दोन्ही कलाकारांच्या उमेदवारीचा उल्लेख केला। क्रिकेटर गौतम गंभीर संदर्भातली बातमी आहे। त्याने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यातून त्याला उमेदवारीही दिली गेलेली आहे। या गंभीरच्या उमेदवारी अर्जावर निवडणूक अधिकाऱ्यानं आपला निर्णय राखून ठेवलेला आहे। आम आदमी पक्षाच्या उमेदवारानं गौतम गंभीरच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेतलेला होता। नरेंद्र मोदींच्या जीवनावरील चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनाई केल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यावरील चित्रपटाच्या ट्रेलरवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे। ममता बॅनर्जी यांच्यावर बाघिणी हा सिनेमा येतो आहे। सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लैंगिक शोषणाच्या आरोपात अडकवण्यामागे मोठं कारस्थान आहे, असा दावा एका वकिलानं केला होता। त्याची सर्वोच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली आहे। या कथित कारस्थानाच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी करण्याचा निर्धार न्यायालयानं व्यक्त केला आहे। माजी केंद्रीय मंत्री ND तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर याच्या हत्येप्रकरणी त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे। तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अपूर्वा तिवारी असं तिचं नाव आहे। लोकप्रिय टिकटॉक ॲपवरील बंदी मद्रास हायकोर्टानं सशर्त परवानगी दिलेली आहे। या टिकटॉक ॲपवरच्या कोर्टानं बंदी उठवली असली तरी देखील यावर अश्लील आशयाचे व्हिडिओ टाकले जाणार नाहीत याची काळजी घेण्याची तंबी देण्यात आलेली आहे। यामुळे आता टिकटॉक प्रेमींना दिलासा मिळालेला आहे। राज ठाकरेंनी काळा चौकीतील सभेत जाहिरातीवरील कुटुंबाच्या फोटोची पोलखोल केली होती। यानंतर आता मोदी फॉर इंडिया हे फेसबुक पेज बंद करण्यात आल्याचं राज ठाकरे म्हणतायत। भांडूप इथं झालेल्या सभेत राज ठाकरेंनी भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावरही सडकून टीका केली। अतिरेक्यांशी लढताना जे शहीद झाले त्यांच्याबद्दल बोलताना त्यांना काही का वाटत नाही, असा सवाल राज यांनी विचारलाय।
सध्या राज ठाकरे मोदी सरकारच्या विविध दाव्यांची पोलखोल करताना दिसतायत। भांडूपमधील सभेत राज ठाकरेंनी गुजरातमधील वडनगर गावाची पोलखोल केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लावा रे तो व्हिडिओला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जशास तसं उत्तर देण्यासाठी भाजप सज्ज झालाय। येणाऱ्या 27 तारखेला भाजपकडून मनसे स्टाईलनं लावा रे तो व्हिडिओ असं सांगत मनसेचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं। नोटबंदीमुळे राज ठाकरेंचं व्यक्तिशः नुकसान झालं, त्यामुळेच त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राग आहे अशी जळजळ टीका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केली। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते। सध्या काँग्रेसच्या जाहिराती भाजपपेक्षा अधिक असल्याचं मुनगंटीवार म्हणाले, पण भाजपच्या विकास कामांमुळे आम्हाला जाहिरातींची आवश्यकता असल्याचं भासत नाही असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली। यावेळी त्यांनी तोंडाच्या वाफेनं इंजिन चालत असतं तर दिल्लीपर्यंत गेलं असतं असा टोला लगावला। ते मॅचच खेळत नसून त्यांच्याबद्दल काय बोलायचं असा टोला त्यांनी लगावलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेचा खर्च कोण करतं असा सवाल शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनीही उपस्थित केलाय। जनतेचा राज ठाकरेंवर विश्वास असता तर मनसे निवडणुकीच्या मैदानात असती असा टोलाही कायंदे यांनी लगावला। शरद पवार यांचं भाषण सुरू असताना नागरिक उठून गेले, तसंच पवारांसमोरील खुर्च्या रिकाम्याही झाल्या। गिरणारे इथं समीर भुजबळ आणि धनराज महाले यांच्या प्रचार सभेमध्ये हा सगळा प्रकार घडला। नाशिकच्या सटाणा इथं सभा झाली आणि त्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। या सभेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर जोरदार टीका केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणं मात्र टाळलं। लोकांनी मोदींना संधी दिली पण त्यांनी भ्रमनिरास केला असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला। निफाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचाराकरता त्यांनी सभा घेतली आणि त्या सभेदरम्यान त्यांनी हा हल्लाबोल केला। निफाडच्या सभेत शरद पवारांनी एका शेतकऱ्याला मंचावर बोलवलं। कृष्णा डोंगरे असं त्याचं नाव। ते गेल्या अनेक दिवसांपासून अर्धनग्न आंदोलन करतायत। सरकार जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मी शर्ट घालणार नाही असा पणच या शेतकऱ्यानं केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंची जीभ घसरली। पवार साहेबांवर टीका करत असाल तर मुख्यमंत्री महोदय तुम्ही तुमच्या चड्डीत राहा अशी तंबी देत मुंडेंनी खालच्या भाषेत फडणवीसांना टार्गेट केलं। प्रकाश आंबेडकरांच्या हेलिकॉप्टरला उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली, त्यामुळे बदलापुरातील सभेत प्रकाश आंबेडकरांना भाषणच करता आलं नाही। बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यामुळे सरकारी यंत्रणेवर संताप व्यक्त केला। भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी रिक्षा चालक मालक महासंघांना पाठिंबा जाहीर केलाय। मैदानात घेतलेल्या जाहीर सभेत मोठ्या संख्येने रिक्षा आणून पाठिंबा जाहीर करण्यात आला। माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आत्मचरित्राचं लवकरच प्रकाशन होणार आहे। नारायण राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी याविषयी एक ट्विट केलंय। यात अब आएगा मजा सबका हिसाब होगा असा गर्भित इशारा नितेश यांनी ट्विटमधून दिलाय। मुंबईत तब्बल 46 लाखांची रक्कम पकडण्यात आली आहे। 7 रस्ता परिसरामध्ये वाहनांची तपासणी सुरू असताना ईश्वर सोलंकी यांच्याकडे ही रक्कम आढळून आली आहे। 5 वर्षांपूर्वी झालेल्या रेल्वे अपघातात मोनिका मोरे या तरुणीला आपले दोन्ही हात गमवावे लागले होते। त्यावेळी सरकारने तिला नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून प्रशासन चालढकल करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी आपल्या सभेत केला आणि मोनिका मोरेला मंचावर बोलावलं। नालासोपारा इथल्या सेंट्रल पार्क मैदानात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार सभेसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आले होते। शरद पवारांना निवडणुकीची हवा चांगली कळते म्हणून त्यांनी आधीच निवडणुकीतून माघार घेतल्याचा टोला त्यांनी लगावला।
कबुतराचा जीव वाचवणं एका तरुणाच्या जीवावर बेतलंय. कबुतराचा जीव वाचवताना 6व्या मजल्यावरून पडून एका 20 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय. उल्हासनगरच्या गुलजार साहिब टॉवर मधली ही घटना आहे. उल्हासनगरमधल्या कुर्ला कॅम्प परिसरामध्ये 2 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1 गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. उत्तर मध्य मुंबईतील भाजप उमेदवार पूनम महाजन यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी काल सभा घेतली. पूनम महाजन यावेळी पुन्हा एकदा निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भूखंड आणि इमारतींच्या मालमत्ता कर वसुलीसाठी भांडवली मूल्यधारित कर प्रणालीचा अवलंब करणारी महाराष्ट्र महापालिका कायद्यातील दुरुस्ती उच्च न्यायालयानं वैध ठरवली आहे. मात्र या कर प्रणालीतील मालमत्ता कराचा भार वाढवणारे 3 नियम मात्र रद्द करत न्यायालयानं महापालिकेला धक्का दिलाय. जगात सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये मध्य प्रदेशातील खरगोन आणि महाराष्ट्रातील अकोला शहरांची नोंद झाली आहे. खरगोन इथं काल 46.6 तर अकोल्यात 45.1 इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. वर्ध्यामध्ये तापमान 43.8 अंशांवर असल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 8 दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे नागरिक चांगलेच हैराण झालेले आहेत. उन्हामुळे दुपारच्या वेळेला शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय. तर यवतमाळमध्येही गेल्या आठवड्याभरात उन्हाचा पारा चांगलाच भडकलाय. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलाय. उन्हाचा जोर वाढल्यानं टोपी, रुमाल याच्या विक्रीतही वाढ झाली आहे. तर नांदेडमध्ये भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते. नांदेड शहराला पाणी पुरवठा करणारे विष्णुपुरी धरण केवळ 11% पाणीसाठा या विष्णुपुरी धरणात शिल्लक आहे आणि त्यामुळे हे पाणी संकट ओढावलेलं आहे. इतर महत्त्वाच्या घडामोडींकडे वळतोय. गँगस्टर अरुण गवळी 30 एप्रिलला पॅरोलवर बाहेर येणार आहे. अरुण गवळीची ही 28 दिवसांची संचित रजा असेल. फेब्रुवारी महिन्यामध्ये गवळीनं रजेसाठी तुरुंग प्रशासनाकडे अर्ज केला होता. आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मालमत्तेचा लिलाव होणार आहे. खेडमधील मालमत्ता ही दाऊदची बहीण हसीना पारकर आणि दाऊदच्या आईच्या नावे असणार आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांना महिला आयोगानं नोटीस बजावली आहे. 30 एप्रिलपर्यंत महिला आयोगाच्या कार्यालयात येऊन खुलासा करावा असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय. दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात दुर्गापूरच्या मुख्य मार्गावर चक्क दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा सडा पाहायला मिळाला. या प्रकारामुळे जिल्ह्यात दारूबंदीच्या नावालाच हरताळ फासली गेल्याचं स्पष्ट झालंय. कोल्हापुरात निवडणुकीचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना पोलिसांकडून धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार काल घडला. निवडणूक भत्ता राखीव कर्मचाऱ्यांना देय नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगताच शिक्षक संतप्त झाले होते आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला. पुण्यात दगडूशेठचा गणपती बाप्पा तब्बल 1 कोटी फुलांमध्ये हरवून गेला. दगडूशेठ ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आज वासंतिक उटी आणि मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. याच निमित्तानं बाप्पाला तब्बल 1 कोटी सुगंधी फुलांचा महाअभिषेक करण्यात आला. अनंतनाग या जिल्ह्यातील बिजबेहारा इथं झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलेलं आहे. मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पोला बसची जोरदार धडक बसली. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 5 जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. औरंगाबाद शहरामध्ये 2 मोटरसायकल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 अल्पवयीन युवक जबर जखमी झालेत. शहरातील रोशन गेट या भागामध्ये रात्री 12 वाजता हा अपघात झालाय. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन हे रशियाच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या सुसज्ज ट्रेनमधून ते रशियामध्ये दाखल झाले. किम जोंग यांचा हा पहिलाच रशियाचा दौरा आहे. इस्रायलच्या सैन्यानं पॅलेस्टाईनमध्ये एक घर चुडवून दिलं. ओमर अबू या अतिरेक्याच्या हल्ल्यात 2 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. याचा बदला थेट घर उडवूनच इस्रायलनं घेतलाय. टेक्सास भागाला मुसळधार पावसानं झोडपले. त्यामुळे डलास या विमानतळाच्या भूमिगत पार्किंगमध्ये असलेल्या गाड्या पाण्याखाली गेलेल्या होत्या. आणखी 2 दिवस असाच पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
बंगळुरूच्या संघानं घरच्या मैदानावर पंजाबच्या संघावर 17 रन्सनी विजय मिळवत विजयाची हॅट्रिक केली आहे. डिव्हिलियर्सच्या धडाकेबाज नाबाद 82 धावांच्या खेळीच्या जोरावर बंगळुरूनं पंजाबला विजयाकरता 203 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र याचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 7 बाद 185 धावांपर्यंतच मजल मारू शकला. परिणीती चोप्राच्या वाट्याला मोठा प्रोजेक्ट आलाय. ती हॉलिवूड चित्रपट द गर्ल ऑन द ट्रेन या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे लवकरच करण जौहरची निर्मिती असलेल्या स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस देखील नेटफ्लिक्स ओरिजिनल चित्रपटामध्ये काम करणार आहे. तिनं सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे.